चला तर नवोदयमध्ये जे पडणारे गणित आहेत, विशेष महत्त्वाचे गणित या टॉपिकमध्ये सांगायला लागलो. तर या गणिताचा सराव करा आणि आपलं नवोदय सिलेक्शन मिळवून घ्या. चला, नवोदयसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण स्क्रीनवर पहिल्यांदा देत आहोत. चला तर पटपट पटपट आपल्याला 600चे 45% शेकडेवारीवर 600चे 45%. हां, चला विद्यार्थी मित्रांनो, इकडं लक्ष द्या. काय करायचं आहे. हां, आता तुम्हाला हे लिहून दिलं होतं मी, चा ची चे च्या किती वेळा, मध्ये म्हणजे प्लस, किती वेळा म्हणजे गुणुले, हे गुणुले दिलं होतं. बरोबर आहे. पुन्हा असं दिलं होतं तुम्हाला, हा ही हे या, याला बरोबर चिन्ह आहे. या गोष्टी लक्षात पाहिजे तुमच्या. मधून आलं तर मायनस, मधून आलं तर काय लिहायचं, मायनस. आता चे दिसल्यावर काय केलं, गुणुले. टक्केचा अर्थ असतो त्या संख्येच्या खाली काय 100 आहेत. मग 45 छेद काय 100, हे 600. एकदम सोपं गणित आहे. 2 शून्य काढले आणि 6 पंचे 30, हातचे आले 3 आणि 6 चोक 24 आणि 3 27. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 270. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 270. चला तर हा पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. हां, सगळे पडणारे प्रश्न आहेत. आणि काय, 6 किलोग्रॅमचे 25% म्हणजे डॉट डॉट ग्रॅम. चला, 6 किलोग्रॅम बघा चे 25% म्हणजे डॉट डॉट ग्रॅम, डॉट डॉट ग्रॅम. तर आता इकडे लक्ष द्या. म्हणजे बरोबर आपल्याला सांगितलंय ग्रॅम मध्ये काढाय. आधी हे टक्के करा. 6 किलोग्रॅम, हां, 6 किलोग्रॅमचे 25% काढायचे आपल्याला. मग 6 किलोग्रॅमचे 25%, 6 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, तर किलोचं ग्रॅम करताना 1000 ने गुणा, 6000 ग्रॅम. बरोबर आहे का. मग हे कटलं, मग 0 शून्य, 6 पंचे 30, हातचे 3, 6 दोन्ही 12 आणि 3 15. म्हणजे 6 किलोग्रॅम म्हणजे किती, किती ग्रॅम आलं, 1500 ग्रॅम. काय आलं, 1500 ग्रॅम. कळायले का बाबांनो, कळायले का. बघा, दुकानदाराने एक वस्तू 720 रुपयाला विकल्याने, दुकानदाराने, इथं लक्ष द्या, दुकानदाराने एक वस्तू काय म्हणताय, 720 रुपयाला विकल्याने. सगळे महत्वपूर्ण गणित घ्यायचे ना. विकल्याने 10% तोटा होतो, 10% तोटा होतो. बघा काय म्हणतंय, तर 20% नफा होण्यासाठी, तर 20% नफा होण्यासाठी ती वस्तू कितीला विकावी. ती वस्तू किती रुपयाला विकावी. इकडं लक्ष द्या, काय म्हणायलोय. 720 रुपयाला विकले, 10% तोटा झाला. बरोबर आहे का. मग आपल्याला हे विक्री किंमत आहे, आपल्याला खरेदी किंमत काढायची. खरेदी बरोबर विक्री किंमत लिहा, तिला गुणुले 100 लावायचं आणि काय करायचं बाळांनो, हे जे नफा तोटा दिला शेकडेमध्ये ते खाली टाकायचा. 10% तोटा म्हणजेच 90 लिहायचं. नफा तोटा हा 100वर करायचा.
100 हे टक्के म्हणजे 100वर असते. ठीक आहे, 100वरून 10 गेले 90. तोटा म्हणलं की कमी करायचे, नफा म्हणलं की वाढवायचे. मग इकडं लक्ष दे आता. मग तू काय म्हणला, हे एक हा एक शून्य गेला. मग तू म्हणला 9 8 72 शून्याशी शून्य आणि 8 1 8 आणि हे 2 शून्य. तुझी खरेदी किंमत आली 800. मग तुला आता 20% नफा कमवायचा आहे. मग 800वर 20% नफा कमवायचा आहे, किती रुपयाला विकावी. मग डायरेक्ट तू तिचं काय कर, 20% नफा म्हणजे 120 काढ तिचा. 120/100. 100वर 20 वाढवायचं, खाली 100 लिहायचं. ठीक आहे, इथं 100तून 10 कमी केले होते, 90 लिहिलं होता. ठीक आहे, विक्री किमतीला खाली 100 असते, खरेदी किमतीला वरी 100 असते. हे व्यस्त असते, लक्षात ठेव. हां, सूत्रपाठ असले की येतं हे 2 गेले. 12 8 96 म्हणलो आणि हा एक शून्य. तर त्यानं 20% नफा होण्यासाठी ती वस्तू 960 रुपयाला विकावी. किती रुपयाला विकावी बाळा? 960 रुपयाला विकावी. कळायलंय का? हां, ठीक आहे. एका वर्तुळाचा व्यास 28 एम आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ किती? एका वर्तुळाचा व्यास 28 एम आहे, तर परिघ किती? तर वर्तुळाचा परिघ काढायचा. एकदम सोपं गणित आहे आणि सूत्रावर आहे. इकडं लक्ष दे, ताण घेऊ नको. वर्तुळाचा परिघ कुणाचा? वर्तुळाच्या कडेला आपण परिघ म्हणतो. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर किंवा पाय डी सूत्र. मग इथं व्यास दिलाय म्हणल्यावर पाय डी सूत्र लाव. पायची किंमत 22/7 आहे. मग डी म्हणजे व्यास, डायमीटर म्हणजे व्यास, रेडियस म्हणजे त्रिज्या. काही शब्द पाठ करायचा. आता हे व्यास लावला इथं. मग 7 चोक 28 म्हणला, तू काय म्हणला? 22 चोक 88 म्हणला. काय? तर हे सेमी आहे. कळायले? कळायलंय का तुला? कळायलंय का? एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेमी आहे. समभुज त्रिकोणाची बाजू. आता एवढं सोपं मी कुठं बघितलं नाही. बाजू म्हणलो मी तुला 8 सेमी आहे, तर परिमिती किती? आता इकडे लक्ष दे. बाजूवरून परिमिती काढताना काय करायचं? तुला थोडंसं सूत्र माहित पाहिजे, तुला कळतंय. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान मापाच्या असतात, हे की नाही? हां, सर्व बाजू समान असतात, त्याला आपण समभुज म्हणतो. भुजा. आता ही 8 दिली आणि त्रिकोण म्हणलं की तीन बाजू आहेत, तुला कळावं. मग याची परिमिती आहे 3 गुणिले बाजू. मग ही बाजू लिहिली तू इथं, 8 त्रिक 24 उत्तर. तुझं उत्तर काय? 24 सेमी. तुझं उत्तर काय? 24 सेमी. हां, आता तुला सोपं अजून. हां, सगळे गणित घेणार आहे, हा व्हिडिओ बघायचा आहे दमानं. 5 मीटर बरोबर डॉट डॉट सेमी. बघ काय म्हणतंय. आता मीटरचं सेमी करताना तू काय करणार? 100 न गुणणार ना. 5 मीटर म्हणजे 500 सेमी. 5 मीटर म्हणजे काय? 500 सेमी. कळायलंय का तुला? आता इकडे लक्ष दे. 12% दराने 4000 रुपये उसने घेतले. रुपये सुनील आहे, सुनीलने उसने घेतले. कोणी घेतले? सुनीलने उसने घेतले.
आणि 2 वर्षानंतर त्याला किती रुपये द्यावे लागतील सांग. एकदम सोपं गणित आहे. अभ्यास करा बाळांनो, मागं पडू नका. किती द्यावे लागतील? आता इकडे लक्ष दे. 4,000 रुपये होते. हा, हे सरळ व्याजाचं गणित आहे. 4,000 गुणुले, मग हा दर लिहायचा. हा, खाली 100 येत आहे सरळ व्याजाला. इथं लिहायचं मुदत लिहायची. मुदत वर्षात असल्यावर काय टेन्शन नाही तुला, आहे का नाही. मग हे दोन शून्य गेले. सरळ व्याज काय निघाल तुझं? किती द्यावे लागतील म्हणलं की रास सांगायची. तो नुसतंच व्याज द्यायचं नाही. मग हे आता बघ, 12 दुने 24, 24 चोक किती झालं बघ? 24 चोक 96. हा, आणि हे एक 0 आलं का? 960 रुपये व्याज. काय आलं बाबा? व्याज आलंय. तुला द्यायची रास. मग रास असते मुद्दल प्लस व्याज. मी काय म्हणलो? रास काय असते? मुद्दल प्लस व्याज. मग मुद्दल होतं 4,000, व्याज मिळाले 960 आणि टोटल झाले 4,960. काय झाले? 4,960 एवढे तुला द्यावे लागतील. कळायलंय बबनराव? हा, तू म्हणशील सर हे नवोदयाला पडतंय का? हा, काय पडल सांगता यायचं नाही. ठीक आहे. नवोदयाला सोपं अवघड दोन्ही पडतंय. हा, सगळे गणित घेणार आहे म्हणलो, ताण घेऊ नको. नवोदयाला जे पडणार आहे ते घेणार आहे. तू ताण घ्यायचा नाही, कारण तू ताण घेतला की वाया जाणार. ताण घेतलास की काय होणार? वाया जाणार. तुला जर समज असं आलं वर्गमूळ, इकडं लक्ष दे. 248 अधिक वर्गमुळात 52 अधिक वर्गमुळात 144. आता याचं उत्तर कसं सॉल्व करते? लक्ष देऊन पाय बबन्या, लक्ष देऊन पाय म्हणलो. काय करायचं? ह्याचं वर्गमूळ घ्यायचं आधी. ह्याचं वर्गमूळ आहे 12. हे प्लस चिन्ह हे कटलं. आता पुन्हा ह्याच्यामध्ये ते मिक्स करायचं दुसऱ्या ह्याच्यात. पुन्हा वर्गमूळ घ्यायचं. आलेलं वर्गमूळ ह्याच्यात मिक्स करून पुन्हा वर्गमूळ काढायचं आणि शेवट उत्तर द्यायचं. मग आता 2 आणि 2 4 झाले, 5 आणि 1 6 झाले. याचं वर्गमूळ आहे 8. मग 8 याच्यामध्ये प्लस कर. मग 248 अधिक 8 आणि ह्याचं वर्गमूळ घे. संपलं तुझं उत्तर. मग 8 आणि 8 16, हातच्या 1. मग 4 आणि 1 5, हे 2. मग हे कशाचं आहे? तोंडीस तुला माहीत असावं, स्पीड असावी. हे आहे 16चं वर्ग आहे. त्याचं वर्गमूळ काय आलं? 16. म्हणजे तुझं या प्रश्नाचं उत्तर आहे 16. आता तुला जर समजा त्यांनी एकदम सोपं गणित दिलं आणि तुला ती माहीत नसलं, कोणतं? वर्गमुळाचं. कोणतं? बघ आता सांगतो. ओके, गणित शॉर्ट ट्रिक लक्ष ठेवा. आता टाइम राहिलाय उद्याचे दिवस. 2 2 2 असं दिलाय. मग अशा टायमाला तू काय करायचं? हे समानांक एकदा घ्यायचा आणि वर्गमुळाची चिन्ह बघायची किती आले. 1 2 3. आता हे जेवढे बी वर्गमुळाचे चिन्ह आहेत त्याचा करायचा गुणाकार. 2 वर्गमुळाच्या चिन्हाबद्दल काय? 2. मग 2 घ्यायचा आणि गुणाकार करायचा. किती वर्गमुळाचे चिन्ह आहेत? 3. 2 दुने 4, 4 दुने 8. ते 8 इथं घातांकात रूपात लिहायचं आणि 2चा 8वा घात आणि त्याच्या डोक्यावर पुन्हा 1 न कमी घातलायचा. 8 वरून 1 कमी म्हणजे काय लिहिशील? 7. या प्रश्नाचं उत्तर हे आहे. कळायलंय? कळायलंय तुला? हा, आता हे झालं. आता लक्षात घे. तुला आज पडणारे द्यायचे. कसले द्यायचे? पडणारे द्यायचे. म्हणला तुला पडणारे द्यायचे.
तुला कसले द्यायचे बाबा? पडणारेच द्यायचे. काय म्हणालो मी? हा, 50%चे 50%. 50%चे 50%. बरोबर किती? एकदम सोपा आणि पडणारा प्रश्न. 50% म्हणजे खाली काय? 100. चे म्हणजे गुणुले 50%. आलं? दोन्ही टक्क्यात खाली लिहायचे. काहीच करू नको. 1 1 0 काढ. आलंय? मग काटाकाटीच करू नको. हा, 5 5 25. खाल्ला गुणाकार कर. 10 10 काय आले? 100. मग 25ला 100 न भाग देणे म्हणजे दशांशात काय? 0.25. या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर काय बाबा? 0.25. आता 90 पैसे हे 5 रुपयाच्या शेकडा किती? हे बी गणित पडलं होतं पहिलं. 90 पैसे हे 5 रुपयाच्या शेकडा किती? बघण्या, आता हे गणित कसं करणार तू? 90 पैसे हे 90 पैसे 5 रुपये म्हणजे किती पैसे? कोणाच्या म्हणलंय? कोणाच्या म्हणलंय? कुठे गेला? कोणाच्या म्हणलंय? 5 रुपयाच्या शेकडा किती? मग 5 रुपये म्हणजे किती बाबा? 500च्या शेकडा म्हणजे 100. 90 बरोबर चिन्हले. 5 रुपयाच्या च्याला लागलं म्हणून हे खाली आलं. शेकडा किती? आता इकडे लक्ष दे. काटाकाटी कर. हे दोन गेले का नाही? मग 5 न काय म्हणला तू? 5 1 5 45 म्हणलं का नाही? मग 90 पैसे 5 रुपयाचे किती? 18%. 50 पैसे 2 रुपयाच्या शेकडा किती? सांग बरं. 50 पैसे हे 2 रुपयाच्या शेकडा किती? तर 2 रुपये म्हणजे काय करायचं तू? 200 पैसे. शेकडा म्हणलं की त्याला गुणुले काय लावायचं? 100. मग असं काटायचं आणि 5 बे 2 4 आणि 1 उरला बे 5 10. 25%. शेकडा किती आहेत? 25% आहेत 2 रुपयाच्या 50 पैसे. कळायलंय? कळायलंय का बाबा? ताण घेऊ नको. सगळे गणित घ्यायच्यात म्हणायलोय. अजून मी सांगायलोय ताण घेऊ नको. तू ताण लय घ्यायला लागला. ताण घेऊ नको. कोणत्या दराने एका रकमेची दाम तिप्पट 10 वर्षात होते? सांग बरं. एका रकमेची दाम तिप्पट 10 वर्षात होते. कोणत्या दराने? कोणत्या दराने? बघण्यात ताण घेऊ नको. अतिशय सोपं गणित आहे. बघ इकडं. दाम तिप्पट म्हणलं की त्याला तू 300 म्हणायचं. दाम चौपट म्हणलं की तू 400 म्हणायचं. दाम आठपट म्हणलं की 800 म्हणायचं. त्याच्यातून जर बारीला 100 घालवायचे. किती घालवायचे? 100. आणि खाली काय लिहायचं? तर खाली लिहायचं दर काढायला लावला की वर्ष खाली लिहायचं. दर बरोबर पट वजा 1 असं असते सूत्र. पट वजा 1 गुणुले 100 भागिले दर दिला की वर्ष भागिले काय? वर्ष. आणि ह्याचा अर्थ हेच होतो. पट तिप्पट म्हणले 3 मधून 1 गेला 2 होतं आणि 2ला 100 न गुणणे म्हणजे 200. या पद्धतीने बी तेच आहे. दाम तिप्पट म्हणलं की 300 म्हणायचे. त्याच्यातून 100 जर भरला वजा करायचे. दाम तिप्पट म्हणलं की 200लाच काटायचं तू. दाम 6 पट म्हणलं की 500ला काटायचं. दाम 8 पट म्हणलं की 700ला काटायचं. या गोष्टी लक्षात ठेव. कशानं काटायचं? वर्षानं काटलंस की दर येता येईल.
दरानं काटलंस की वर्ष येते. 10 काट आता. हे झालं 200 वजा बाकी 1 0 गेला 20. तर दर किती पाहिजे? नामतिप्पट होण्यासाठी 20% दर पाहिजे. कळायलं का तुला? कळायलंय का? आता दर दिला तुला, वर्ष काढा म्हणलं. 20% दराने कोणत्या रकमेची दामदुप्पट किती वर्षात होईल? दामदुप्पट दिले तुला. सोपं. दामदुप्पट. दामदुप्पट म्हणलं की 100ला फक्त भाग द्यायचा. लक्षात ठेव, 100ला काय करणार तू? भाग देणार. किंवा सूत्रानं, चल तुला नसते कळत, सूत्रानं. दामदुप्पट मग 2 वजा 1 पट जे आहे ती तलेची गुणवले काय 100. खाली काय वर्ष काढायला लावलंय, दर खाली येणार वर्ष. मग आता 2 मधून 1 गेला 1, दर काय रे 20%. 2 मधून 1 गेला 1 गुणवले 100, खाली काय 20. आणि 20 पंचे काय? 20 पंचे काय 100. 5 वर्ष लागतील 20% दरानं. किती वर्ष लागतील रे? ठीक आहे. साधे सरळ व्याजाचे तुला गणित येतात, काही ताण नाही. 8% दराने हे असलं येतंय तुला. 2 वर्षाचे सरळ व्याज 96 येते. बरोबर आहे का? तर ती रक्कम कोणती असले येते तुला. साधं रक्कम कोणती? अतिशय सोपं. रक्कम म्हणजे मुद्दल, नाहीतर तुला कोणात जाशील. मग मुद्दल बरोबर तुला सूत्र माहित आहे, नसं सूत्र तरी चालतंय. काय करायचं लक्षात ठेव, सरळ व्याज आलं की त्याला गुणवले 100. सरळ व्याजाला काय लावायचं? गुणवले 100. आणि हिथं जी 2 गोष्टी दिल्या, ती दर आणि ही मुदत, ही दोघं खाली टाक. काट खाट देणे. काट काय म्हणला तू? 8 1 8, 8 2 16, 2 न 6 कर. आणि आता आलं का 600 तुझं? काटाकाटी मजबूत पाहिजे तुझी. काय आलंय? आलंय? आलंय का? आलंय का म्हणलो मी? आलंय? कोणता धडा तुला अवघड जातंय सांग. याला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. 10 दिवस लागतात. इकडे लक्ष दे. आता काम कळव. बी ला तेच काम कराया, तेच काम म्हणलं करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघे मिळून म्हणलं की लगेच शॉर्टकट लक्षात ठेव. दोघे मिळून म्हणलं की हे दोघं गुणाकारात वरी लिहायचे. 10 गुणुले 15 आणि ह्या दोघांचीच वजाबाकी खाली करायची. तर 15 वजा 10 आणि एवढंसं समीकरण तू सोडवायचं. लक्षात ठेवचीन. काम दोन्ही बी वरी ठेवायचं, खाली काय त्या दोघांची वजाबाकी. आता 15 मधून 10 गेले, काय करशील? आधीच काटाकाटी करू नको. 5 आणि आता काटाकाटी कर. 5 1 5, 5 2 10, 15 2 30. दोघे मिळून 30 दिवसात ते काम करतील. किती दिवसात? 30. आता तू करून दाखव. हे एक काम 20 दिवसात, बी तेच काम 30 दिवसात. तर दोघे मिळून किती दिवसात?
पेन बदलतो. दोघे मिळून किती दिवसात? इकडं लक्ष दे. 20 गुणिले 30 करणार तू आणि खाली काय करणार? 20 अधिक 30 किंवा डायरेक्टच या दोघांची बेरीज टाक. 30 आणि 20 50. कळायलं? दोघे मिळूनला काय टाकायची? बेरीज खाली काट. मग तू म्हणला 10 5 50, 10 त्रिक 30, 5 न 5 चोक 20 आणि 4 त्रिकन 12. या प्रश्नाचं उत्तर काय झालं? 12 दिवस. कळायलंय? आता ए व बी 20 दिवसात करतात. ए एकटा 30 दिवसात, तर बी एकटा किती दिवसात? आता ए आणि बी इकडं लक्ष दे. आता ए व बी त्या म्हणालो मी, ए व बी 20 दिवसात करतात एक काम. ए व बी एक काम 20 करण्यासाठी 20 दिवस लावतात. ए एकटा ए ते काम 30 दिवसात करतंय. एकटा ए तेच काम काय म्हणायलो पाय, तेच काम करण्यासाठी 30 दिवस लावतो. तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? एकटा बी किती दिवसात करेल? आता इकडं लक्ष दे. काय करायचंय याच्यामध्ये? हे दोघांचं काम देतात हा, आणि एकटा देतय पुन्हा, आणि पुन्हा अजून दुसरा एकटा विचारते ती. ठीक आहे. मग या कंडिशन मध्ये तू काय करायचं? आपली तीच पद्धत. काय? या दोघांचा गुणाकार वरी टाकायचा, पण खाली आता एकटा विचारलं की या दोघांची वजाबाकी टाकायची. 20 वजा 30 काय आलं रे? 30 मधून 20 गेले काय लिहिशील तू? 10 लिहिशील. ठीक आहे. मग हे कटलं का नाही? मग काय झालं? 20 त्रिक 60 झाले का नाही? कळायलं का? 60 दिवसात करेल. अजून एक देऊ तुला. ए व बी 10 दिवसात करतात. एकटा ए ते काम 20 दिवसात करतो, तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? कसं काढायचं? एकटा बी या दोघांची वजाबाकी. 20 मधून 10 गेले 10, आणि वरी हे दोघं गुणाकारात. मग हे काय झालं? उत्तर काय झालं? 20 दिवसात करेल. एकटा बी किती दिवसात करेल? कळायलंय का बाबांनो? कळायलंय? ठीक आहे. ठीक आहे. संध्याकाळी अजून तास घेणार आहोत आपण. हा, ए बी दोघे मिळून एक काम 10 दिवसात. ए बी दोघे मिळून, ए व बी दोघे मिळून 10 दिवसात. बघा काय म्हणायलोय. बी सी 12 दिवसात, बी व सी 12 दिवसात. आता बघा हे गणित लक्षात ठेवा. सी ए 15 दिवसात करतात. सी व ए 15 दिवसात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील? तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील? काही घाबरायचं नाही. किती दिवसात करतील? काही घाबरायची गरज नाही. आता दोघं मिळून सांगायलंय. या तिन्ही किमती तू एक्स वाय झेड मानायच्या. काय सांगायलोय पाय आधी? एक्स ला 10 पहिलं एक्स मान, दुसरी किंमत वाय मान, तिसरी किंमत झेड मान 15. आता काय कर? त्याचं सूत्र काय आहे? तिघे मिळूनचं दोघं आहेत म्हणून 2 गुणुले एक्स
हे तिघं बी लिहायचे 10 गुणुले 12 गुणुले 15. आणि खाली काय लिहायचं पाय, तर खाली काय करायचं तू, तर हे दोघं लिहायचे एक्स आणि वाय मिळून 10 गुणुले 12 अधिक चिन्ह लावायचं. पुन्हा हे दोघं लिहायचे 12 गुणुले 15 अधिक चिन्ह लावायचं. पुन्हा हे पहिला आणि शेवटचा लिहायचा 15 गुणुले 10. काय केलंय पाय, एक्स वाय लिहायचा अधिक लावायचं, वाय झेड लिहायचा अधिक लावायचं आणि झेड एक्स लिहायचा अधिक. हं, एवढं करायचं. केलंस का एवढं, एवढं केलं की संपलं. तुला हे कॅल्क्युलेशन येत आहे. पुन्हा पुन्हा हे तू डायरेक्ट काटाकाटी नाही करायची बाबन्या. 12 आणि 10 120, 12 आणि 10 120 अधिक इथं 12 पंचे 60 म्हणला, हातचे 6 म्हणला, 12 1 12 आणि 6 18 आणि इथं इथं काय म्हणला 15 आणि 10 150 म्हणला. 15 आणि 10 काय असतंय 150. आणि हे वरला आहे तसले 2 गुणुले 10 गुणुले 12 गुणुले 15. आणि आता हे जे बेरजेनं काटायचंय, अजून बी तुझं झालेलं नाही. कर बेरीज आता. मग 0 0 0 म्हणल्यावर 0 लिहिणार का नाही तू, लिहिणार. मग आता 8 आणि 5 13, 13 आणि 2 15 आणि 1 आणि 1 2 3 आणि 1 4, 450 आली बाय. याची बेरीज काय आली 450. आता कर काटाकाटी, हे कटला हे कटला. मग तू काय म्हणला 15 1 15 15 3 45, 3 न काटलं 3 चौक 12 आणि 4 2 काय 8. या प्रश्नाचं उत्तर आहे 8. या प्रश्नाचं उत्तर काय आलंय 8 दिवस. या प्रश्नाचं उत्तर असेल. तिघे मिळून कळायलं का तुला, तिघे मिळून कळायलंय का, कळायलंय, कळायलंय का तुला बबन्या, कळायलंय का. नुसतं ए बी सी दिलं. ए एक काम 10 दिवसात, ए एक काम 10 दिवसात, बी तेच काम, बी काय करायला आहे बी 20 दिवसात आणि सी 30 दिवसात. बी 20 आणि सी किती 30 दिवसात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील, तिघे मिळून. आता इकडे लक्ष दे, तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील. लय सोपं आहे बबन्या, बघ आता. मग काय करायचंय, तिघं लिहायचे असे 10 गुणुले 20 गुणुले 30. इथं दोघा दोघाचं नाही, सिंगल आहे हे नाही ए बी सी. तर तू काय करायचं, हे दोघं आधी लिहायचे 10 गुणुले 20 अधिक 20 गुणुले 30 करायचं. पुन्हा काय केलंय बघ, आधी हे तिघं वरी लिहिले, पुन्हा हे दोघं अधिक लावायचं, पुन्हा हे दोघं अधिक लावायचं आणि पुन्हा ही जोडी कडकडचे. मग 30 अधिक 10. आणि आता हे आधी बेरीज करायची, पुन्हा काटायचं. 20 10 200 अधिक 3 2 6 600 आणि ही 3 1 3 हे 2 0. मग 600 आणि 300 काय 900. 900 आणि 200 किती 1100. आणि आता वरलं काठ, हे 2 गेले हे 2 गेले. मग आता पूर्ण भाग जात नाही. 10 2 20 20 3 60 भागिले काय 11. 11 न भाग दे तर 11 5 55, 5 बाकी उरणार आणि हे 11 खाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5.5/11. या प्रश्नाचं उत्तर काय देणार तू 5.5/11. तर संध्याकाळी महत्वाची उदाहरणं देऊ. आता काही थोडेफार आले असतील याच्यात. अजून बी ह्याच्याहून भारी व्हिडिओ आज संध्याकाळी अपलोड होणार आहे. आणि फुल व्हिडिओ आहे, लाईव्ह आहे आणि जे पडणार आहे त्याच्यावर आहे ती व्हिडिओ. रात्री त्या पुस्तकावर घेणार आहे, सर्व नवोदयच्या आधारित पुस्तकावर तो व्हिडिओ बनणार आहे. तरी हा व्हिडिओ कसा वाटला आणि संध्याकाळी जो व्हिडिओ होणार आहे तो तुला कसा वाटतो आणि यूजफुल ठरतो हे तू
परीक्षा झाल्यानंतर मला सांगायचं. ठीक आहे. तर बेस्ट ऑफ लक. छान अशी परीक्षा द्या. सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. चला तर हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. हा व्हिडिओ सर्वांनी पहा. छान अशी कमेंट करा. ठीक आहे.